रामकृष्ण हरे. सज्जन हो, माणसातील देवत्व जाग करणं म्हणजे परमार्थ. माणसामध्ये पहिली माणुसकी जागी केली पाहिजे अशी आत्ता गरज भासायला लागलेली आहे. माणसाने माणसात माणसासारखं वागलं पाहिजे. नंबर एक, माणसामध्ये जे सद्गुण आहेत ते जागे करून माणसाला देवमाणूस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नंबर दोन, आणि जर तसं झालं नाही तर माणसातला जो राक्षस आहे तो जागा होतो आणि त्याला जागा आणि संधी मिळाली की तो भयानक कृत्य करतो. राक्षस नावाचा प्रवर्ग नाही आहे. बघा ना, आता रावण हा जर राक्षस आहे तर मग बिभीषण हा सात्विक आणि माणूस कसा? भगवान गोपाल कृष्णाचा मामा कंस राक्षस कसा असेल? मामा आहे ना त्याचा. म्हणजे हे सगळे जर प्रवर्ग पाहिले, शिशुपाल, वक्रदंत वगैरे, हे राक्षस म्हणून त्यांची गणना केलेली आहे. पण हे सगळे नातेवाईक आहेत यादवांचे, यादव सगळे. आणि तिकडेही सुद्धा पुलस्तीचे ते सगळे मुलं आहेत, ब्रह्मदेवाचे ते वंशज आहेत रावणाच्या बाबतीमध्ये. तर आपण जर तसा विचार केला तर मग हे राक्षस प्रवर्ग काय आहे? तर राक्षस माणसामध्येच आहे, देवत्व माणसामध्येच आहे. माणुसकी पहिली निर्माण केली की देवत्व आणि राक्षसत्व म्हणजे दानवत्व. देव आणि दानव हे दोन्ही माणसाच्या दोन फांद्या आहेत. मग देवत्वाकडे जायचं आहे का राक्षसत्वाकडे जायचं आहे? हे दोन्ही गोष्टी माणसाच्या हातामध्ये आहेत. ते ज्ञान भगवंताने माणसाला दिलेलं आहे. कारण माणूस जेव्हा निर्माण झाला तो सरळ निर्माण झाला. भगवंताला आनंद झाला की आता हा सरळ कामं करणार. पण माणूस हा सरळ कामं करण्याच्या ऐवजी वाकडे तिकडे कामं करू लागला, तो फारसा सरळ चालत नाही. म्हणून त्यातलं मनुष्यत्व, नंतर देवत्व जागं करणं आणि दानवत्वाला दबून ठेवणं, नष्ट करणं. तेव्हा माणसातला माणूस जागं करणं हा आजचा आपला व्हिडिओ आहे. तुकाराम महाराजांचा अभंग बघा. ते म्हणतात की मी जरी संत म्हणून मला लोक म्हणत असले आणि अगदी अवतार म्हणून जरी समजत असले तरी आम्हामध्ये म्हणजे माझ्या सकट सगळ्या वैष्णवांमध्ये दोन्ही गोष्टी आहेत म्हणाले. म्हणजे सद्गुणही आहेत आणि दुर्गुणही पण आहेत. पण आम्ही त्या दुर्गुणांचा कधी उपयोगच केला नाही. तर आम्ही दुर्गुणाला आमच्या अधीन ठेवलं. काम क्रोध बंदी खाणी तो का म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. कामक्रोधांना आम्ही आमच्या ताब्यात ठेवलं आणि सद्गुणांची वृद्धी करून आम्ही संतत्व मिळवलं. तेव्हा अभंगच बघा ना. मौमे नाहुनी आम्ही विष्णुदास. आम्ही विष्णुदास कसे आहोत? आम्ही म्हणजे त्यांच्यासह कठीण वज्रास भिदू ऐसे. म्हणजे कठीणताही यांच्यात आहे आणि मार्दव पण यांच्यामध्ये आहे. पुढे महाराज म्हणतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी. आम्ही भलेपणा, चांगुलपणा जर आमचा जागा झाला तर आम्ही कासेची लंगोटी देऊन टाकू. आणि जर का कोणी नाठाळ भेटला आणि तसाच तो करायला लागला तर मग मात्र नाठाळाचे माथी मारू सोटा. अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुढे कडू किती. विषाहूनही आम्ही विषारी आहोत. तो का म्हणे आम्ही अवघेची गोड, जयापुरे कोड त्याचे तैसे. तर त्याची परी. तर आम्ही गोड आहोत तसे कडू पण आहोत, विषापेक्षा कडू आहोत. पण तुकाराम महाराजांनी संपूर्ण आयुष्यामध्ये कडू पण वापरलं नाही, विषारी पण वापरलं नाही. कोणाच्या डोक्यामध्ये काठी मारली नाही. नाठाळाचे काठी मारू सोटा. तेव्हा त्यांना नाठाळ भेटले नाहीत का? खूप भेटले, खूप भेटले. अगदी त्यांना काठीने मारणारे मंबाजीबा होते. या सगळ्या गोष्टी जरी होत्या तरी त्यांनी प्रतिकार म्हणून कोणाला चापटसुद्धा मारली नाही, काठी तर सोडाच. तेव्हा हे जे आहे म्हणून ते संत. म्हणजे माणसं काय करतात? आपला क्रोध शमवण्यासाठी तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आधार घेतात की आम्ही नाठाळाचे माठी मारू सोटण काठ्या उचलतात. अरे
म्हटलेलं आहे तुमच्यामध्ये तो राक्षस आहे ना, तो जागा करायचा नाही, त्याला तसंच झोपू द्यायचं आणि सद्गुणान वाढवायचे, असा त्याचा अर्थ आहे. तुकाराम महाराजांनी वापरलं का नाही? मग तुम्ही कसं काय ते प्रमाण तुकाराम महाराजांचे घेऊन भांडणाला मारामारीला तयार होता? तर तसं करू नका, उत्तेजन देऊ नका. त्या तुकाराम महाराजांनी केलं असतं तर मग ठीक आहे, तुम्ही नाठाळ तुम्ही ठरवणार आणि काठ्याने तुम्ही त्यांना मारणार, असं होत नाही. आणि आता तर आपण लोकशाहीमध्ये आहोत, आपल्याला धमकीसुद्धा देता येत नाही, चापड तर मारता येत नाहीच आहे. ते कोर्ट ठरविल त्या पद्धतीने जाऊन ते त्याच्यावर जे कलम असतील त्याप्रमाणे शिक्षा कोर्ट देईल. आपण कोणालाही असा अन्याय करू शकत नाही. म्हणजे आता लोकशाहीच्या पद्धतीप्रमाणे. तात्पर्य सांगायचं काय की संतांनी आपले दुर्गुण दाबून ठेवले आणि संतत्व जागं केलं. म्हणजे काय, संतांनी आपलं देवत्व जागं करून लोकांना देवत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दुर्गुण घालवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आणि तो करणं फार महत्त्वाचं आहे. अवघड आहे. दगडाला देव करणं सोपं आहे, पण माणसाला देव करणं फार अवघड आहे. पण माणसातला जो देव आहे तो एक तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये फार छान सांगितलेला आहे. जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. तुकाराम महाराज म्हणतात किती सांगू, तुका म्हणे सांगू किती, तोची चकार घालून सांगितला आहे, तोच भगवंताची मूर्ती आहे. अरे भगवंत इतर कुठे नाही, तोच भगवंताची मूर्ती आहे. पण तसं लोक मानतच नाही, माणसाला मानत नाही. आणि दगडाच्या देवाला मात्र काय वाटेल ते खर्च करून वाटेल त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर ओततात, पण माणसाला मात्र नाही मानत. तर साधू संत म्हणतात अरे तुका म्हणे सांगू किती, तोच भगवंताची मूर्ती. आणि असं जे मानत नाहीत, माणसातला देव जागा करत नाहीत, माणसातला देव समजत नाहीत, माणसाला माणुसकी देत नाहीत, तर त्यांच्याविषयी नाथ महाराजांनी तर वेडच लागले असं म्हणलं. वेडे आहेत लोक, आम्ही सांगतो ते करत नाहीत, दुसरंच करणार. तुम्ही सुतकी आहेत म्हटलं गेलं की सुतक धरून बसणार. पण तुम्ही देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही देव आहात म्हणलं की आम्ही देव नाही, आम्ही कसले देव, आम्ही पापी, आम्ही दुःखी, आम्ही अमुक, आम्ही आपलं साधे माणसं, आम्ही देव कसं काय? तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती, तोच भगवंताची मूर्ती आहे. आणि जर असं मानत नसेल, कोणी समजत नसेल आणि तसं वागत नसेल, तर नाथ महाराज म्हणतात या जनासे लागले वेड, या जनासे लागले वेड. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडूनी वरी बैसविले, वस्त्रालंकारे गुंडाळिले, आडवे पडून दंडवत केले किंवा मनाले ते नाम ठेविले. या जनासे लागले वेड, या जनासे लागले वेड. असं नाथ महाराजांनी लोकांना वेड समजले. तेव्हा आपण देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, आपण देवत आहोत. वेदापासून तर संतापर्यंत हे सांगितलेलं आहे. तत्त्वम असी, ते तू आहेस, ते ब्रह्मत्व तू आहेस. विठ्ठल जळीस्थळी भरलेला आहे, जळीस्थळे भरला या अभंगात पहा. तेव्हा माणसातील देवत्व जाग करणं म्हणजेच खरा परमार्थ आहे. आणि तो परमार्थ सेगेला नेणं, माणसातील जे राक्षसत्व आहे ते दबून ठेवणं, आपल्या काबूत ठेवणं आणि देवत्वाची वृद्धी करून माणूस देवत्वाला जाणं, हा आहे खरा परमार्थ. आणि मग बाकीचं जे सगळं आहे ते कर्मकांड तिकडे जाण्यासाठी आहेच, ते केलंच पाहिजे. निष्काम कर्मयोगानेच माणूस तिकडे जातो. पण तो जो महत्त्वाचा सिद्धांत आहे तो हा आहे, आणि तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणसातील देवत्व जागं करणं, त्याच्यासाठी संत संगती महत्त्वाची आहे, चांगलं वाचन महत्त्वाचं आहे, समजून घेणं महत्त्वाचं आहे.
आणि तसं केलं की आपलं जीवन आनंदमय मंगलमय होणार. हा आहे सिद्धांतशास्त्राचा. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.